नमस्कार मंडळी, आज तुम्हाला मी 10 मिनिटात मऊ सुटसुटीत खिचडी कशी बनवायची ते शिकवणार. त्याप्रथम तुम्ही शेंगदाणे भाजून त्याचा कूट करून घ्या. त्यानंतर बटाटे कापून त्याचे बारीक काप करा आणि कढईमध्ये तेल टाकून चांगले लाल होईपर्यंत ते बटाटे परतवा. बटाटे थोडे लाल झाल्यानंतर त्यात थोडी हिरवी मिरची टाका, थोडं जिरा टाका. नंतर परत त्याला थोडं परतून घ्या. त्यानंतर तुम्ही त्यात भिजवलेला साबुदाणा घाला आणि परत परतून घ्या. आपल्या साबुदाण्यामध्ये खास टिप्स ही आहे की साबुदाणा परतून झाल्यानंतर अर्धा शिजल्यानंतर आपल्याला त्या शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे. ही टिप्स आहे, तुम्ही एकदा करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. त्या चवीसाठी थोडी साखर टाका. नंतर शेंगदाण्याचा कूट टाकला, बघा मी शेंगदाण्याचा कूट टाकला आहे. त्याच्यानंतर ते शेंगदाण्याचा कूट नंतर पूर्ण खिचडी चांगली हलवून घेतली आहे. तेल सुटेपर्यंत छान 5 मिनिटं खिचडी चांगली परतून घ्या. पहा, बघायला किती सुंदर दिसते ना, वाटते की नाही तुम्हाला खाऊ? नक्की करा. आणि तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.